सुरुवात केली आहे मॅजिकल विजू. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. या वर्षामध्ये अनेक मॅचेस सौदरपाडा संघाला या विजूनं जिंकून दिल्या आणि पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. साहिल त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. थोडासा चाच पळताना आपण पाहिला, स्ट्रगल करताना आपण पाहिले आणि आता येणारी 10 बॉल इथून 27 धावांची गरज आहे. दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकापासून जय हनुमान चौदरपाडा संघानं इथून कोणत्याही प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला पलटवार करू दिलेला नाहीये. आणि आता मागच्या 2 ओव्हरमध्ये जे काम आदित्य आणि प्रतीकने केलं तेच काम आता विजयला इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना त्याच्याही वतीने चांगल्या गोलंदाजीची सुरुवात आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रितेश असेल, आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. हेच तर फरक असतं ना की ज्या वेळेला तुम्ही पहिल्या डावात बॅटिंग करता आणि दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करता. धावांचा पाठलाग ज्या वेळेला करायचा असतो ना त्यावेळेला तुम्हाला बॉलच्या मेरिटवर आणि जरूर परिस्थितीनुसार खेळ करणं गरजेचं असतो. परंतु सुरुवात नाजूक पाहायला मिळाली. विकेट आल्या आणि त्याच्यानंतर अडचण वाढली. आणखी एक डॉट बॉल. मॅजिकल विजू हे नाव जेव्हापासून या खेळाडूला मिळालं तेव्हापासून अधिकच घातकी ठरला आणि जरूर सातत्याने त्याच्या माध्यमातून अनेक मॅचेसमध्ये, अनेक टुर्नामेंट्समध्ये मॅच विनिंग बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्या वतीने राहिला. येणारे 8 बॉल आणि 27 ची गरज. एकही धाव विजयनं खर्च केलेली नाहीये. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल. 5 बॉल आतापर्यंत निर्धाव आलेत. मेडन षटक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? मला वाटतं की मंथन जोशीनं योगेश 11 नामने बीच्या या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलंय आणि त्या विजयकडे ती सुवर्ण संधी आहे. बघूया. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विजू शेवटचा बॉल डॉट आणि एकदा जोरदार टाळ वाजू द्या. मॅजिकल विजू.